संपलेला आहे. आपलं पण नवऱ्याचं असेल किंवा आपल्या ऑफिसचं असेल मार्च एंडिंग झालेले आहे. आता एप्रिल मध्ये बऱ्यापैकी सुट्ट्या जोडून पण आलेल्या आहेत. आणि जर तुम्ही मस्तपैकी कुठेतरी ट्रिपला जायचा प्लॅन करताय पण मध्ये आलेला आहे. कारण थोडंसं कन्फ्युजन आहे की शॉर्ट्स तर नाहीत घालायची किंवा फार अशी रिव्हिलिंग फार असे उघडे बागडे कपडे घालायचे नाहीत, पण तरी पण छानपैकी मस्त स्टायलिश दिसायचे, क्लासी दिसायचे, फोटोज किंवा रील अतिशय छान आले पाहिजेत. इन्स्टावर भरपूर सगळ्या रील करून टाकायचे, पण दिसायला तर आपण खूप सुंदर दिसलं पाहिजे. अजिबात टेन्शन घेऊ नका, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण बघणार आहे असे मस्त क्लासी दिसणारे स्टायलिश दिसणारे लुक, पण त्यासोबतच ते अजिबात शॉर्ट्स घालायची गरज नाहीये किंवा खूप असे रिव्हिलिंग खूप उघडे कपडे घालायची गरज नाही. साधे सिंपल कपडे घालून साधी सिंपल स्टायलिंग करून पण आपण अतिशय छान स्टायलिश दिसू शकतो आणि आपल्या ट्रिप मध्ये खूप मस्त फोटोज येऊ शकतात, रील्स काढू शकतो. कशी स्टायलिंग करायची पटकन सुरुवात करूया. हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड, DIYs, पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओ. सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन असते ना तिला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेचच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. सो लुक नंबर 1. आपल्याला प्रवास करताना ना एकतर बऱ्याचदा खूप लांबपर्यंत जायचं असतं. बाय बस जाणं असेल किंवा बाय कार जाणं असेल, बाय प्लेन जाणं असेल किंवा ट्रेनची जर्नी असेल, कोणतीही जर्नी असली एकतर उकाड्याचे इतका लांबपर्यंतचा प्रवास म्हणजे नको नकोसा होतो. सोबत सामान असतं, प्लस आपल्या बायकांना अगदी निघेपर्यंत ना दारं लावलेत का, किचन ओटा आवरला होता का, खरकटे भांडे सगळे विसरून ठेवलेत का, बापरे, नानाविध सगळे टेन्शन्स घेऊन किंवा सगळे कामं उरकून निघायचं असतं. अशा वेळी ड्रेसिंग अतिशय कम्फर्टेबल, साधं सिंपल स्टायलिश दिसणारं, पण सोबतच आपल्याला जे मॅक्सिमम कम्फर्ट देईल, पटकन हालचाल करायला मोकळी देईल असं करणं अतिशय गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर शॉर्ट्स घालायचे नाहीयेत, रिव्हिलिंग कपडे घालायचे नाहीयेत, अगदी साधं छोटंसं असं काही घालायचं नाहीये, पण तरी पण स्टायलिश दिसायचे, तर हा ड्रेसिंग ऑप्शन तुमच्यासाठी अतिशय युजफुल आहे. मी काय केलं फर्स्ट ड्रेसिंगसाठी किंवा माझ्या कम्फर्टसाठी किंवा मी जेव्हा ट्रॅव्हलिंग करते तेव्हा मी बऱ्यापैकी या प्रकारचं ड्रेसिंग करते. मला ट्रॅव्हलिंगमध्ये ना अगदी साधे सिंपल निवांत वाटणारे, अंगाला फार असे न घासणारे, न फार फिट होणारे असे कपडे हवे असतात. त्यासाठी आज मी मॅच केली ही सुतीची पॅन्ट आहे. सुतीची साधी सिंपल अँकल लेंथची पॅन्ट घेतली मी, त्याच्यावरती मी मॅच केला साधा सिंपल असा चिकन करीचा शॉर्ट. सोबतच एक साधी सिंपल अशी थोडीशी मोठी पर्स, कारण बऱ्यापैकी मग मोबाईल असतो, चार्जर असतं, काही चाव्या असतात, काही लहान मुलं सोबत असताना एखादी पाण्याची बॉटल असते, बिस्किटची काही पुढे असतात किंवा काहीही आपल्याला पर्समध्ये ठेवायला. सो त्यासाठी थोडीशी अशी एखादी मोठी पर्स. सोबतच ड्रेस अजिबात असा फार फिट वगैरे नाहीये. तुम्ही या प्रकारच्या पॅन्ट सोबत साधेशी लूज टी-शर्ट सुद्धा मॅच करू शकता, ते पण खूप छान दिसतात. किंवा जर तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये पॅन्ट आणि अशी शॉर्ट टॉप मॅच करायच्या ऐवजी तुम्ही छान अशी कोआर्ट सुद्धा घालू शकता, ते पण खूप छान दिसतात. मिनिमम मेकअप, अगदी साधे वॉच आणि अगदी थोडीशी ज्वेलरी, अतिशय छान असा आपला फर्स्ट ट्रॅव्हलिंगचा लुक रेडी होतो. नंबर 2. आपल्याला जेव्हा साईट सीइंग करायचं असतं किंवा दिवसभर चालायचे, फिरायचे, वेगवेगळे स्पॉट्स बघायचे, त्यासोबतच भरपूर विंडो शॉपिंग करायचं आहे, अशा वेळी कपडे एकतर कम्फर्टेबल हवे, पण त्यासोबतच ते छान स्टायलिश दिसले पाहिजेत. कारण भरपूर सारे फोटो काढायचे असतात, व्हिडिओ काढायचे असतात. मग अशा वेळी तुम्ही ट्राय करू शकता छान असे कॉटनचे रॅप स्कर्ट, कारण यांच्यामध्ये अजिबात गरम वगैरे होत नाही, हे शॉर्ट्स नाही आहेत, पण दिसायला प्रचंड छान दिसतात. त्याच्यावरती तुम्ही मॅच करू शकता वेगवेगळे शर्ट किंवा टी-शर्ट. आता मी याच्यावरती मॅच केला साधा सिंपल टी-शर्ट आणि त्याच्यावरती थोडीशी अशी ट्रेंडी स्टोन मॅच केली आणि बघा लुक किती छान तयार झाला लगेचच. सो तुम्ही असे स्कर्ट ट्राय करू शकता, छान असे क्रेपचे स्कर्ट ट्राय करू शकता, ते पण खूप छान दिसतात. सध्या त्यांची भरपूर फॅशन पण आहे. त्यासोबतच जर तुम्हाला स्कर्ट ट्राय करायचं नाही तर तुम्ही थोड्याशा ज्या शॉर्ट स्ट्रेट पॅन्ट मिळतात, थोड्या अँकलपेक्षा थोड्याशा वरती अजून तशा प्रकारच्या स्ट्रेट पॅन्ट आणि त्याच्यासोबत सुंदर असे शॉर्ट टॉप मॅच करू शकता, ते पण खूप छान दिसतात. त्यासोबतच तुम्ही पलाझो ट्राय करू शकता, पलाझो आणि एखादा छान असा स्लीवलेस टॉप, किंवा जर स्लीवलेस घालायचं नाहीये तर त्याच्यावरती एखादा तुम्ही श्रग मॅच करू शकता आणि तुमचा लुक कम्प्लीट करू शकता. थोडंसं जर आपण आयडिया केलं ना तर आपण साध्या सिंपल कपड्यांना पण अतिशय छान आणि स्टायलिश लुक देऊ शकतो. त्यासोबतच दिवसभराचं ट्रॅव्हलिंग असतं, मूव्हिंग असतं, अशा वेळी फुटवेअरमध्ये तुम्ही मॅच करू शकता साध्या सिंपल फ्लॅट्स किंवा तुम्ही स्नीकर ट्राय करू शकता. स्कर्टवरती स्नीकर्स प्रचंड छान दिसतात.
त्यासोबतच पर्समध्ये मी इथे मॅच केली थोडीशी बोहो पॅटर्न मधली ही सिंपल पर्स, किंवा ही तुम्ही साइड पर्स म्हणू शकता. दिसायला अतिशय क्यूट दिसते, स्कर्ट वरती छान मॅच होते, छान असं फेमिनाईन क्यूट आणि ट्रेंडी लुक देते. सो या प्रकारचे ड्रेसिंग करून तुम्ही तुमचे साईट सीइंग, विंडो शॉपिंग आणि ट्रिप मध्ये तुमचे वेगवेगळे लुक नक्कीच ट्राय करू शकता. आज ब्लू है पानी 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 पानी. येस, थर्ड आपण ट्राय करतोय बीच साठी. कारण स्पेशली ना आपण उन्हाळ्यात फिरायला जाताना खास करून जिथे पाणी असेल, छान हिरवळ निसर्ग असेल किंवा छान असं समुद्र किनारी वगैरे जात असतो आणि अशा वेळी बीच वरती तर सगळ्यात जास्त फोटोज आणि रील काढायचे असतात. लाट येताना वेगळे, त्यासोबतच पाठीमागे समुद्राचं बॅकग्राऊंड असताना वेगळे, सोबतच काही पॅराग्लायडिंग किंवा वॉटर स्पोर्ट्स करताना वेगळे, असे भरपूर सारे फोटोज आणि रील्स काढायचे असतील तर ड्रेसिंग पण तसंच छान आणि ट्रेंडी हवं. त्यासाठी आपण ट्राय करतोय आपला नेक्स्ट बीचचा लुक. बीच वरती शक्यतो जर तुम्हाला शॉर्ट्स वगैरे घालायचे नाहीये ना तर तुम्ही छान अशी क्यूट शिफॉनची लॉंग फ्रॉक ट्राय करू शकता. शिफॉनचे ट्राय करा किंवा कॉटनचे ट्राय करा, ते प्रचंड छान दिसतात आणि भरपूर कम्फर्टेबल पण असतात. सोबतच या शिफॉन मधला वगैरे फायदा काय माहिती का, जरी आपण थोडेसे ओले वगैरे झालो, किती ठरवलं की नाही आज फक्त फोटो वगैरे काढायचे, मी भिजणार नाहीये, तरी पण आपण थोडीशी का होईना भिजतो, थोडीशी का होईना पाण्यापाशी जातो, इव्हन फोटो काढायला का होईना जातो. अशा वेळी या प्रकारचे ड्रेसेस जरी भिजले तरी ते पटकन वाळतात आणि त्याच्यामुळे फार त्यांना मेंटेन करायला लागत नाही. प्रकारच्या फ्रॉक सोबत तुम्ही जरी काही ज्वेलरी वगैरे जास्त मॅच नाही केली तरीही चालते, कारण या फ्रॉक त्यांचे फ्लेअर्स वगैरे इतके छान असतात किंवा असे थोडेसे घेताना छान क्यूट प्रिंट्स किंवा छान असे कलर घेतले ना ते फ्रॉक त्यांच्यामध्येच इतके छान दिसतात की बाकीच्या गोष्टींची त्यांना जास्त करून गरज पडत नाही. सोबतच जर तुम्हाला बीच वरती या प्रकारचे फ्रॉक ट्राय करायचे नसतील तर तुम्ही काफ्तान ट्राय करू शकता. ते पण सध्या फुल ऑन ट्रेंड मध्ये आणि खूप छान दिसतात. काफ्तान तुम्हाला फक्त काफ्तान टॉप नाही ट्राय करायचा तर त्याच्यावरती तुम्ही काफ्तान आणि त्यासोबत छान अशी स्ट्रेट फिटची पॅन्ट मॅच करू शकता. लुक पण ट्रेंडी होतो आणि सोबतच भरपूर सारे वेगवेगळ्या पोजेस मध्ये फोटो पण काढताय. तुम्ही साडी वगैरे सुद्धा ट्राय करू शकता, कारण सध्या तुम्ही जर इन्स्टा चेक केलं साडीवरती वगैरे भरपूर असे रीलचे ऑप्शन आहेत आपल्याकडे. सो तसं पण तुम्ही काही ट्राय करू शकता. साडीमध्ये पण मग शक्यतो ना शिफॉनच्या, जॉर्जेटच्या वगैरे ट्राय करायच्या, कारण त्या साड्या प्रचंड छान दिसतात. त्यातल्या त्यात जर थोडेसे ब्राईट कलर वगैरे घेतले ना बॅकग्राऊंडला तो छान असा पसरलेला निळाशार समुद्र, ती वाळू आणि त्याच्यावरती थोड्याशा अशा छान ब्राईट कलरच्या क्यूट फेमिनाईन सेक्सी साड्या, वाव, प्रचंड क्यूट आणि प्रचंड सुंदर लुक तयार होऊ शकतो. सो या प्रकारचे फ्रॉक्स किंवा काफ्तान, साड्या किंवा जर तुम्हाला यातलं काहीच नकोय, साधं सिंपल काहीतरी अडकवायचे तर तुम्ही थोड्याशा स्लॅक्स टाईपच्या पॅन्ट मिळतात ना तशा पॅन्ट आणि साधा सिंपल एखादा लूज टी शर्ट ट्राय करू शकता. तो पण खूप छान आरामदायी आणि सुंदर लुक देतो. आणि लास्ट म्हणजे जर असं काही फार वेस्टर्न वगैरे घालायचं नाहीये किंवा शॉर्ट्स वापरायचे नाही, रिव्हिलिंग काही घालायचं नाहीये, काहीतरी साधं सिंपल कम्फर्टेबल हवं पण छान क्यूट दिसलं पाहिजे, किंवा जस्ट असं इव्हिनिंग डिनरसाठी वगैरे जर काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही घालू शकता सुंदर अशा पलाझो आणि त्याच्यासोबत चिकन करीचे किंवा छान असे जे लखनवी कुर्ते येतात ना ते कुर्ते प्रचंड छान दिसतात. एकतर ते छान असं फेमिनाईन लुक देतात पण त्यासोबतच ते इतके छान कम्फर्टेबल असतात ना, ती वेळ जरी ते अंगात असले तरी फार असं उघडण्याचा किंवा फार जास्त काही टोचते काचते या प्रकारचा त्रास अजिबात होत नाही. त्यासोबतच फारसं वेस्टर्न किंवा जीन्स, टी शर्ट वगैरे हे ट्राय करायचे नसेल तर या प्रकारचे लखनवी कुर्ते सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये. त्यामधले तुम्ही सुंदर असे पेस्टल शेड्स निवडू शकता, त्याच्यासोबत पलाझो मॅच करा किंवा जर तुम्ही जीन्स वापरत असाल तर त्यासोबत स्ट्रेट फिटच्या किंवा इव्हन तुम्ही मॉम फिटच्या, बॉयफ्रेंड फिटच्या जरी जीन्स वापरल्या आणि त्याच्यावरती थोडेसे लॉंग कट असणारे असे चिकन करीचे किंवा लखनवी कुर्ते घातले, प्रचंड छान स्टायलिश पण त्यासोबतच कम्फर्टेबल लुक मिळेल. सो या प्रकारे स्टायलिंग करून तुम्ही ट्रिपमध्ये पण अगदी वेस्टर्न किंवा शॉर्ट्स किंवा रिव्हिलिंग कपडे न घालता पण प्रचंड छान आणि स्टायलिश दिसू शकता. आपण या व्हिडिओमध्ये बघितले खास जर आपण ट्रिपला जातो तर त्याच्यासाठी ट्रॅव्हलसाठी कसे लुक करावेत किंवा जर आपण काही साईट सीइंग करतोय त्यावेळी आपण कसे लुक ट्राय करू शकतो किंवा इव्हन जर आपण बीचवरती वगैरे फिरायला गेलो त्यावेळी आपण साधे सिंपल कपड्यांमध्ये पण छान असे लुक कसे क्रिएट करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. सोबतच यापैकी कोणता लुक तुम्हाला आवडला किंवा यापैकी कोणता लुक तुम्ही जास्त प्रिफर कराल ते पण कमेंट करून सांगा. ओके, सो बाय. मी चाललेली आहे. तुमची पॅकिंग झाली का नाही पटकन कमेंट करून सांगा आणि सोबतच चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. मस्त सुट्ट्या एन्जॉय.